त्यांनी मंगल कार्यालयावर आले, त्यांनी रील्स तयार केलेत आणि संपूर्ण 3 राज्यातल्या समाज बांधवांपर्यंत आपल्या वधूवर मेळाव्याची माहिती पोहोचवण्याचं काम ताईंनी आणि सरांनी खूप छान प्रकारे केलं. त्याबद्दल मी समिती प्रमुख, वधूवर समिती प्रमुख या नात्याने त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि भविष्यातही त्यांनी आम्हाला असं सहकार्य करावं अशी त्यांच्याकडनं आशा बाळगतो. नक्कीच आपल्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद. खरं तर या मंडळाची सदस्य म्हणून मी हे सगळं केलेलं आहे. कारण शेवटी कसं आहे, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि आपण जे काही कार्यक्रम करत असतो ते फक्त आपण त्याची जाहिरात करून चालत नाही. तर आजकाल जे प्रभावी माध्यम आहे युट्यूब, त्याचा मी अगदी वापर करणं योग्य समजलं. कारण जी तरुण पिढी आहे ती आज युट्यूबवर खूप मोठ्या प्रमाणात आहे, ज्याला आपण म्हणजे सोशल मीडियाशी जोडलेली आहे आणि त्यांच्या प्रत्येकाच्या घरी आपल्याला जाणं शक्य नाही. त्यांचे विचार बदलवणं आपल्याला म्हणजे शक्य कसं होईल, त्यांना आपल्या आम्ही त्रिराज्यीय वधूवर मेळावा घेतला होता, तोही अगदी कमी वेळात. आणि हे जर आम्हाला यशस्वी करायचं असेल तर प्रत्येक तरुणापर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे. कारण तरुणांना आजकाल वधूवर परिचय मेळावा फक्त मजा वाटते. काय जावं तिथं, कोण येणार आणि तिथं जायचं, तिथं स्वतःचा परिचय करून द्यायचा, तिथं जाणं म्हणजे कमीपणाचं, असं बऱ्याच तरुणांचं मत असतं. आणि हे मत बदलण्यासाठी सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणून मी माझा युट्यूब रील्सचा वापर केला आणि त्याचा खूप आम्हाला फायदा झाला आणि आमच्या मंडळाने त्याबद्दल माझे आभार मानले आणि मलाही त्यांचं आभार मानणं आद्य कर्तव्य आहे. पण सर्वांना एवढा संदेश द्यायचा आहे की आपण ज्या समाजात राहतो तो नशिबाने आपल्याला तो समाज मिळालेला आहे. मग त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. कारण कोरोना काळात आलेत आणि गेलेत, कुणाला पत्ताही लागला नाही. मग आपण सौभाग्याने सगळे सुखरूप आहोत, मग आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो आणि या उद्देशाने आपण नेहमी काम करायला पाहिजे. आपल्याकडे काही पद असेल नसेल, त्याचा फायदा होत असेल, कुणी आपली त्याची दखल घेत असेल नसेल, या सर्व गोष्टी गौण आहेत. जर आपल्याला समाजाप्रती जर खरोखर काही प्रेम असेल तर आपण ज्या जागी आहोत, ज्या लेवलवर आहोत, त्या ठिकाणी काहीतरी सक्रिय करायला पाहिजे, म्हणजे आपला समाज नक्की पुढे जाईल. एवढंच सांगते. पुनश्च धन्यवाद आणि आभार. धन्यवाद. यानंतर